झालं बाबा उरकलं कीर्तन 11 वाजल्या तर ते नारळ द्यायला आलीच संयोजक. मी नारळ हातात घेतला माझ्या मनाला एकच प्रश्न पडला होता. रोहित भाऊ आम्ही त्या संयोजकांना विचारलो हो महात्मा कोण म्हणजे कुठला ते लालगे फेटेवाला म्हणले महात्मा नाही ते एकादशीला त्यांच्या घराभोवती टरपाल गावते शेंगाची तुम्ही का म्हणा म्हणलं एवढा मोठा मी विनोद सांगितलं हसलो नाही रडलं नाही एवढं चिंतन सांगितलं रेश नाही लयच मोठा महात्मा दिसतोय ती लालपेट अहो बहिराय म्हणली ती बहिराय तर पुढं कशाला बसवलं कुठेतरी माग बसवायचं ना ते पुढं कशासाठी बसवलं जाणीवपूर्वक ऐका गड्या हे आणखी एक वाक्य मला सुचलंय तरुणांनी पुढं बसून ऐकावा असा एकच कार्यक्रम जिवंत आहे त्याच नाव आहे कीर्तनात उलट तरणा कीर्तनातच नाही तरण भाग्यवंता नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात तरण भाग्यवंता नटे हरी कीर्तनात हरी कीर्तनात नटे हरी भाग्यवंत नटे हरी कीर्तनात पुढे बसलेली जी दोन तरणी बाणपूर आहेत त्या दोन पोरांपैकी एकानं दुसऱ्याला कोपर मारला आणि म्हणला विचार काय शंका बोला मी नाही तू विचार तरी तुला म्हणत होतो तू विचारत असला तर मी येतो तू असं करतो म्हणला पुढा आणतो तोंडावर पडतो माणसाला काय करायचं आपला तू इच्छा कोण मोकळा आहे बांधडीत एक तर हे जात नाही तो असते कुठली कीर्तन करायचे आपण इकडे विचारलं ते इकडे सांगणार आपण इकडे बोलतो ते आपला तू इच्छा ते उभा राहील तुकोबरायांकडे बघितलं आता शांत तुकोबरायांना त्या तरुण युवकाने एक सोपा प्रश्न त्या दिवशी कीर्तनात विचारला बुवा शंकाय बोल लहान लेकरू बघितलं तरी दुःखात आहे तरुण माणूस बघितला तरी दुःखात आहे ज्येष्ठांकडे बघितलं तरी दुःखात आहे आणि वृद्ध बघितला दुःखात आहे नर बघितला दुःखात आहे नारी बघितली दुःखात आहे गरीब बघितला तरी दुःखात आहे आणि श्रीमंत बघितला तरी दुःखात आहे देवा तुकोबराय जो देखे सो दुखया बाबा सुखया कोई नहीं रे राजा दुखे प्रजा दुखे सांगा तुकोबा आमच्या सगळ्यांच्या दुःखाचं कारण काय आणि त्याच्यावर उपाय काय मांडी घालून बसा जावाय आमच्या सगळ्याच्या दुःखाचं कारण काय आणि त्याच्यावर उपाय काय जो तो पोटासाठीच पळतोय गरीब पळतोय पोटासाठी श्रीमंत पळतोय पोटासाठी फरक एवढा गरीब दिवसभर पोट भरण्यासाठी पळतोय आणि श्रीमंत पहाट पोट कमी करण्यासाठी पण पळणं मात्र दोघांचं म्हणजे पोटाची गंमत अशी आहे पोटाचे प्रश्न सोडवता
पोटाचे प्रश्न सुटता सुटता पोट कधी सुटत ते कळत नाही पोटाचे प्रश्न सुटता सुटता पोट सुटून जात आणि पुन्हा शेवटी सुटलेल्या पोटाचा प्रश्न निर्माण होतो. आता हे तुमची तुम्ही बघा आता बरं माझं जिथं होतं तिथं मी सांगतो बुवा सगळे दुःख आहेत. ऐका एक तर आमच्या दुःखाचं कारण सांगा नाही तर त्याच्यावर उपाय सांगा. समस्त ग्रामस्थ हिंगणगाव ताट बसून ऐका. प्रश्न लेकरानं तुकोबरायांना विचारलाय असं म्हणण्यापेक्षा तुम्ही सर्वांनीच तुकोबरायांना विचारलाय असं गृहीत धरा. बहुतेक तुकोबरायांनी माघारी त्याला प्रश्न विचारला बाळा तू काय मान्य आहे फक्त मला एवढं सांग तुम्ही सगळे हिंगणगाववाले आपापल्या दुःखानं दुःखी आहे का शेजारीच्या सुखानं दुःखी नाही. उपाय सांगतो की नाही असं नाही पण तुम्ही दुःखी कशाने आहे म्हणजे तुम्हाला सक्रातीचा हप्ता आला नाही म्हणून दुःखी आहे का शेजारणीला आल्यातही म्हणून दुःखी दुःखी कशासाठी. आणि ते आलं बी पैसे बघा सुरुवात झाली गणपती गौराया ते होते ती गौराया गौरी पूजन तुमच्याकडे असते का नसते गोष्ट गौरी पूजन आमच्यात असतंय गौरी पूजन. आणि ती गौरी पूजनला कुठली बिचारी आली बाकी इतर वेळी ह्या एकमेकांना विचारायच्या काय चाललंय कसं काय चाललंय बरं आहे का पण यंदा गौरी पूजनला कुठली बिचारी आली ही पहिली गडबड काय आलं गं काय कायच विचार मी 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 शेजारी बसून ऐकलंय आमची महाराज जिद्दी चलतीला आलं गं आणि त्यातल्या दोघी चौघी म्हणल्या आलं आणि आमच्या अडचण अशी आमचं आलंच नव्हतं. महाराजने जे गोंधळ घातला म्हणली तरी मी म्हणत होती माझी मपली मी जाते माझी मी कागद काढते माझी मी आमचाही माणूस कवा माझा ऐकलं नाही आज तर ह्या माणसाने माझं ऐकलं असतं तर हे दिवस आलंच नसतं पण कोणाला बोलायचं कोणाला सांगायचं आपण बोलायला लागलं म्हणायचं बाया गावाय बाया गावाय म्हणून आज तर मी माझ्या तोंडाचा जाळ केला आपण सगळे कागद दिल त्यावर आधार कार्ड दिलं बँकेच्या पुस्तकाचा जाळ केला फोटो सगळं दिलं फॉर्म भरून दिलं त्याच्या सह्या करून दिल्या ह्या बाबाने कुठल्या कम्प्युटरवाल्याचा जाळ केला कुणाला बाबा मी कवापासून वाट बघते सगळ्याच आलं सांगाबाईचं आलं रखमाताईचं आलं ठकुताईचं आलं आमच्या शेजारची रांजाबाई तिचं आलं पण माझं पैसे आलं नाही तर आपल्या जीवाला वाटतं कुठं बोलायचं आपण मिलो म्हणजे आपल्या मड्यावर बांधून द्यायचं का सगळं पण आपल्या जीवाला वाटतं आपलं 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 बरं असावं माझ्या पोरा बाळांसाठी माझा जीव तिळी तिळी तुटतो पण या माणसाने कवा सुद्धा माझं ऐकलं नाही यावं तरी माझा बाप नकोच म्हणत होता पण मध्यस्थी म्हणला असू द्या वार कीर्तन बी करतय मास्तर बाई म्हणून माझा बाप बोलला नाही तर माझ्या बापानं हिरीत वर ढकलून द्यायचं होत पण इथं नव्हतं द्यायचं बाळा घर पोकळ वासा वारा जातो बसा बसा कोणाला बोलायचं कोणाला हे एवढ्या सगळ्या ऐकले ह्यांना अजून बी वाटतंय बुवा आपल्याच घरचं सांगतो हे सोप्पा आहे गड्या खरं सांगा तुम्ही सगळे स्वतःच्या दुःखानं दुःखी आहे का शेजाऱ्याच्या सुखानं दुःखी आहे सांगू आयुष्यभर जर दुःखी राहणार असाल तर सुरुवातीला दुःखाचं कारण आहे का तुम्ही सगळे त्या विटेवरच्या मालकाला विसरलाय म्हणून दुःख आहे. विसरणाऱ्याला हानी होणारच आहे. विसरली तया सुरदारी विसरली तया सुरदारी
हातीला गाडी चौऱ्यासीचा त्यांचा दुकानाने कथेचा विचार त्यांचा दुकानाने कथेचा विचार विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या कीर्तनात बसलेले सगळे लक्षात ठेवा. जन्माला आला जर दुःखी राहायचं नसेल तर दोन गोष्टी कधीच विसरू नका. कोण कोणत्या? एक मरण कधी विसरू नका आणि दुसरं देवाचं नामस्मरण कधी विसरू नका. गंमत सांगू, तुम्ही दोन्ही विसरा. ज्याच्या मरण ध्यानात आहे तो वाईट वागूच शकतो. लबाड बोलतो नाही बोलत. मरण पुढं आलं ना, अहो सगळ्याच मन उठून जात. की माझं 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 ते शेतकरी माणसं आहे आपण बघा. घरात उंदीर जास्त झाले की जुन्या काळामध्ये उंदीर पकडण्यासाठी एक पिंजरा, आता सारखे तसलं औषध पावड्या पुढ्या नसायच्या. उंदीर धरण्यासाठी एखादा पिंजरा आणलेला असायचा. पिंजरा आणला की पिंजरा आणल्यावरती त्या उंदराला थोडस त्या पिंजऱ्यामध्ये 4-2 शेंगदाणे ठेवले. 4-2 शेंगदाणे ठेवले की 4-2 शेंगदाणे ठेवले की बरोबर त्या शेंगदाण्याच्या आशेने तो उंदीर तिथपर्यंत यायचा आणि तपल्याच हादऱ्यानं पिंजऱ्याचं दार झाकून घ्यायचा. आणि मला सांगा, सकाळी उठल्यावरती नेमका तुम्हाला तो उंदीर दिसायचा. उंदीर दिसल्यावरती त्याच्यामध्ये बरेच शेंगदाणे असायचे. त्या उंदरानं त्या शेंगदाण्यातले किती शेंगदाणे खाल्लेले असायचे. गुरुजी किती? अहो जसाच्या तसाचा असायचा. आलता कशासाठी पिंजऱ्यात? किती खाल्ले? का बर? उंदरांनी अजून बी ध्यानात घ्यावं. मरण दिसलं की शेंगदाण्याची चव निघून जाते. मरण दिसलं की मन कशातच गुतत नाही. संसारूपी शेंगदाण्यामध्ये गुंतलेलं मन मरण पुढं दिसलं की गुतायचं बंद होतं. नाहीतर अजून सोपं बोलू का, मरणाकडे बघून सावध झालेलं आजपर्यंत माझ्या वाचनातलं एकमेव व्यक्तिमत्व राजा परीक्षित. कशाला आता परीक्षितासाठी वेळ घालवताय? 10:30 वाजून गेले ते. परीक्षितासारखी आमची अवस्था बी नाही. परीक्षित 7 दिवसात मारायचा होता आणि त्याला तक्षक नावाचा साप चावायचा होता. आमची अडचण अशी, आम्ही 7 दिवसात मारणार बी नाही आणि दुसरं आम्हाला साप चावणार बी नाही. रानातच जात नाही तर मोबाईल नाही. त्याच्यामुळे काय ते मला मी सावध करू का? म्हणजे साहेब कुठे बसलेत? बसलेत का? ऐका पुन्हा माणसं त्यांना विचारतेली, कोणी सांगितलं होतं तुम्हाला त्या बुवाला तारीख द्यायला? का? लय वाईट वाक्य बोलून गेला बुवा. कुठलं? सावध राहा. राजा परीक्षित जसा 7 दिवसात मेला होता, आपण सगळेच 7 दिवसात मरणार. नाही 8वा दिवस येणारच नाही. आज बोलणं खोटं वाटत असेल, एखाद्याने मरून बघा. नाही गळ्या शपथ मरून बघा. तुम्ही तुमची पूर्व पत्रिका छापतील आणि पत्रिका छापल्यावर त्याच्यावर सोमवार, मंगळवार,
बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार ह्या 7 पैकी कोणता तरी एकच दिवस छापून देईल. म्हणजे 7तल्या एक दिवशी तुम्ही जाणार आहे. बुवा असू द्या, मरून द्या, आम्ही मेलो 7 दिवसात, पण आम्हाला सर्प चावणार नाही. सावध बसा, चावणार नाही, नाही चावलाय. अयो चावलाय हो. मग आम्हाला कसं माहित नाही? विसरलात तुम्ही. चावला कधी सांगतो की. बाबा तुम्ही बोला बाबा. तिथं जुन्या काळात सर्पदंश झाला की साप विषारी का बिनविषारी हे कळण्यासाठी त्या माणसाला दवाखान्यात नेत नव्हते. त्याऐवजी आता बोला देवळात आणायची, देवळाच्या समोर आणायची आणि देवळाच्या समोर आणल्यानंतर त्याला कडुलिंबाचा पाला खायला द्यायची. गंमत आहे का वैष्णव बुवा? कडुलिंबाचा पाला खायला दिला, समजा कडू असणारा पाला गोड लागायला लागला की समजायचं साप चावलाय आणि चावलेला साप विषारी आहे. कडू असणारा पाला गोड लागायला लागला की समजायचं साप विषारी आहे. कडू असणारा पाला गोड लागायला लागला की समजायचं साप विषारी आहे. कडू असणारा पाला गोड लागायला लागला की समजायचं साप विषारी आहे. कडू असणारा संसार गोड लागायला लागला की समजायचं विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ. ज्या दिवशी टाळ वाजल्याला ऐकू वाटनात आणि चाळाला पुढे जाऊन बसतोय समजायचं साप लय जणांना चावलाय. नाही पांडुरंगा शपथ, तुम्ही नीट बघा. जिथं चाळ वाजतात का नाही तिथं माणसांना म्हणावं लागतं माग सरा, माग सरा, माग सरा. आणि जिथं टाळ वाजतात तिथं माणसाला म्हणावं लागतं विषारी साप. हे विषच आहे की, हे विषच आहे की. विष विष म्हणजे तरी नेमकं काय बुवा? ए ए ए सोप्पा आहे कागड्या. पहिली गोष्ट मरणाला विसरू नका. दुसरी गोष्ट सुखी व्हायचं असेल माझ्या देवाला विसरू नका. आणि 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 बुवा हे सुखी राहायचं आम्हाला पटलं. फक्त एक सुखी राहायचं का समाधानी? तुमचं हुस्तोर ज्यांचं गंगा पूजन आहे त्यांच्यातून व्हायचं खीर खाऊन येऊ का? चांगलं होतं राव. पंडित बुवा मला म्हणले घरात कशाला बस म्हणले तर दारात. त्याला दारात बसून लंजी झालं. मी दारात बसून जेवून नव्हतो. त्याला काय असतं झालंय का सुख पाहिजे का समाधान? ऐका समाधानाचे 2 पत्ते. पहिला सदा नाम घोष करू हरी कथा त्याने सदा समाधान. पुन्हा फिरून विषय तिथं झाला भगवंताच्या नामस्मरणामध्ये समाधान आहे. आणि दुसरं समाधान सांगतो ऐका. जर परिस्थिती बदलता येत नसेल तर मनस्थिती बदला, समाधानी राहा. काय म्हणला सांग. नाराज होऊ नका. परिस्थिती बदलू शकत नसाल तर मनस्थिती बदला, समाधानी राहायचं. शेजाऱ्याने आपल्यापेक्षा मोठा बंगला बांधला आणि आपल्याला जर तेवढा बांधता येत नसेल तर जिथं त्याच्या बंगल्याची सावली पडते तिथं 5 टाकल्यावर सुद्धा ज्याला झोप नाही. अजून सोप नाही पटल्याशिवाय पुढे जाणारच नाही. का बोलणं वाटत नसेल पण मास्तर आहे. माझं नेमच असं. हे तुझं नाव काय रे पुरा? मग मांडीवाल घे तुझं रे. हा सिंहराज, सिंहराजे. वा वा वा. हे नाव असं सिंहराजे. आणि ह्यो साईराज. दोघे एका राशीचे द्या. हा असं ऐकाय काय पटवून द्यायचं? नाही परिस्थिती न बदलता
समाधानी होता येतं. एवढं पटवून द्यायचंय. पुढे बसलाय त्याचं नाव साईराज आहे, पाठीमागे बसलाय त्याचं नाव सिंहराज आहे. आता एवढं पटवून दिलं की मग आपल्याला पुढे जाता येईल. आपल्याला अजून बरंच कीर्तन करायचंय, बरंच कीर्तन करायचंय. समजा साईराजे गरीब घरचे आहेत आणि सिंहराजे श्रीमंत घरचे. मी समजा म्हणले, मला काही कोणाची परिस्थिती माहित नाही. जाताना जेव्हा त्यांच्या घरची माझ्या पाया पडा येतील तेव्हा मला कळेल कोण श्रीमंत. कारण सहजासहजी कोणी मला असं फुकट पाया पडत नाही. देते कोणी 50 टाकतं, कोणी 100 टाकतं. येतील त्याच्या घरची पाया पडत तेव्हा मी सांगत कोण कुठल्या घरचा. आता चालूला तात्पुरतं समजून घ्या तुम्ही, काय अडचण नाही. तात्पुरतं समजून घ्या. त्या दोघांच्या आईंनी लक्षात ठेवा, महाराजांनी तुमचं नाव घेतलंय. 50-100 घेऊन ह्या दोघांपैकी एकाच नाव साईराजे, त्याच्या पाठीमागला सिंहराजे. असं म्हणू हा साईराज गरीब घरचा आहे आणि सिंहराजे श्रीमंत घरचा आहे. बाबा मुद्दा असा आहे, परिस्थिती बदलता येत नसेल, नुसती मनस्थिती बदलली तरी समाधानी होता येतो. असं कसं काय झालं? असं दिवाळीचा सण, आणि दिवाळीच्या सणाला हे साईराज बिचारा गरीब घरचा, तो सिंहराजे श्रीमंत घरचा. त्याने बरेच फटाकडे आणले. बरेच फटाकडे आणल्यावर तो काय करायचा? नेमकं साईराज दिसला वाजवायचं ते करायचं. आणि त्योच नाही अशा बऱ्याच जणी कीर्तनात बसले. काय शेजारणीकडे जी वस्तू नाही ती मुदाम तिला दाखवायची. त्यांना सवय तसंच ह्यो काय करायचा? त्यांनी बघितलं की फटाकडा वाजव, त्यांनी बघितलं की फटाकडा वाजव. बिचारा लेकरू नाराज झालं. त्याला प्रचंड वाईट वाटलं. त्याला वाटायचं मला फटाकडे असावेत, मला फटाके असावेत. त्यांनी घरच्याला म्हणून बघितलं, घरच्यांनी त्याला रुपया दिला नाही. लेकरू नाराज झालं, आणि नाराज झालेलं लेकरू दारात बसलं होतं. आणि नेमकं तिथनं मी कीर्तनाला निघालो, मला साईराज दिसल्यावर तो नाराज दिसला. माझ्या मनाला वाईट वाटलं. मी साईराज जवळ गेलो. साईराजला विचारलं, का नाराज रे, का नाराज? साईराज म्हणला, मी दिसल्यावर हे सिंहराजे ह्याने अजून वाजवायला सुरुवात केली. त्याला वाटलं आजपर्यंत एक पब्लिक होतं, आज 2 पब्लिक आलंय. महाराज सुद्धा आल्यात. एक साईराज आणि दुसरा महाराज. जमलं. तिसरा पोतराज एखादा आला म्हणजे जमलं. साईराज आणि महाराज हे दोघं मिळाले. त्याने बरोबर आणखी फटाकडे वाजवायला सुरुवात केली. साईराज नाराज दिसला. मी त्याला म्हणलं, का नाराज? म्हणलं फटाकडे नाराज. मी त्याला म्हणलं, जा घेऊन ये. म्हणला घेऊन आवाज तू. पैसे नाहीत. पैसे नाहीत म्हणलं माझ्या जीवाला वाईट वाटतं. पांडुरंगा शिपत मला वाईट वाटतं. माझ्याकडे अशी 100 लेकरं सध्या शिक्षण घेते. त्यातलं आल्याला कडच आहे की नाही, किसनाच्या पड्याला, ती माझ्या बरोबर आलाय. असली 100 आहे ती माझ्याकडे. आणि मला एकच कळतं गड्या, देव बाप्पा, लेकरू नाराज आहे हे ज्याला न सांगता कळेल त्यांनीच संस्था चालवायची. न सांगता बरं ही नाराज होते. मी आपलं थांबलो. साईराजला विचारलं, का नाराज? मला फटाक नाही तर मी त्याला म्हणलं पैसे घेऊन ये. म्हणला नाही तर माझं काही झालं. मी असा विचार केला, भगवान बुवा लेकरूच आहे, काय असतं तेव्हा. मी दोन्ही खिशात हात घातलं, पण मी कीर्तनाला चाललो होतो. येताना आमच्या एवढं भिकारी कोणी, जातानाचा हिशोब तुम्ही मागून नाही तर रुपया नाही. आता फसलं दोन्ही तसलंच. त्याच्याकडे बी नाही ना आपल्याकडे बी नाही. पण माझ्या एक ध्यानात होतं, मी त्याची परिस्थिती बदलू शकत नाही, मी त्याची मनस्थिती बदलू शकतो. मी साईराजला सांगितलं, बाळा नाराज नको, असं कर. आपल्याला बसायला. तो पळत गेला. घरातनं चटई आणली, चटई टाकली. मी शेजारी बसलो, तो माझ्यापाशी बसला. मी लेकराच्या तोंडावरून हात फिरवला आणि आम्ही बसलेलो दिसलो. सिंहराजाला आणखी मुडाला. त्याने आणखी फटाके वाजवायला सुरुवात केली. फक्त मी साईराजला सोपं विचारलं, साईराज आता फक्त एवढं सांग, फटाका जरी त्याने वाजवला तरी आपल्याला त्याच्या एवढाच आवाज येतोय का लहान? तो म्हणलं तेवढाच आवाज येतोय. बरं आवाज तेवढाच येतोय. आता म्हणलं एवढंच सांग, त्याला आधी ऐकू येतोय का आपल्याला? काय नाही म्हणला, जेव्हा त्याला ऐकू येतोय त्याच वेळेला आपल्याला बी ऐकू येतोय. म्हणजे फटाका जरी त्याने वाजवला तरी ऐकण्याची वेळ सारखी आहे, फटाक्याचा आवाज सारखा आहे. मग पंडित बुवा मी आपलं त्या लेकराला सोपं सांगितलं. माझ्याकडे त्याची परिस्थिती बदलण्याचं साधन नव्हतं, पण मनस्थिती बदलण्याचं साधन होतं. मी साईराजच्या तोंडावरून हात फिरवला आणि त्याला सांगितलं, ऐक, फटाका जरी तो वाजवत असला तरी आवाज तेवढाच येतोय, आवाज त्याच टायमिंगला येतोय. मग त्याचं फटाकडं वाजतात हे बघून जळण्यापेक्षा स्वतःच्या मनाला सांगायचं फटाकडं आपलंच येतं, तो गडी हजरीत वाजवायचं. रडत बसण्यापेक्षा चित्त्या सुजावे समाधान, चित्त्या सुजावे समाधान, चित्त्या सुजावे समाधान, चित्त्या सुजावे समाधान. देवी आनंदे जति महावे, देवी आनंदे जति
ते तैसेचे राहावे चित्ते असू द्यावे समाधान समाधानाचा आणखी सोपा पत्ता विचारा वाचून न पावेचे समाधान ज्याला समाधानी राहायचे त्याला जर बरेच स्थिती बदलता येत नसेल त्याने स्वतःचे विचार बदलावेत स्वतःची मनस्थिती बदलावी मला जाहीर सांगू द्या समाधान ही गोष्ट मिळवण्याची नाही समाधान ही गोष्ट मानण्याची आहे समाधान मिळत नसते मानावं लागतं समाधानाचं जमलं बुवा सुखाचं काय सोप आपला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे आम्ही त्या देवाला आपलं म्हणायला तयार आहे इच्छा एवढीच आहे तुकोबा आजच्या कीर्तनात तुम्ही देवाचा स्वभाव सांगा उत्तरादाखल तुकोबारांनी अभंगातलं पहिलं चरण साधा बया भक्ती काज साधा बया भक्ती काज बया भक्ती काज साधा बया भक्ती काज बुवा तुम्ही सांगितलं सुखी राहायचं असेल तर देवाला आपलं करा पण देवाचा स्वभाव माहिती असल्याशिवाय आपलं करता येणार नाही देवाचा स्वभाव सांगताना तुकोबरायांनी अभंग खर्ची घातला तो जगाचा बाप करतो काय त्याचा स्वभाव नेमका कसा साधावया भक्ती काज नाही लाज धरी. ज्याच्यासाठी उदाहरण का अर्जुनासाठी झालं की मग सोबत सजन का सांगितलं मगाशी द्रौपदी सती पाठ आहे त्याचा एक भक्त आहे रानोबा नाव आहे त्याच आणि निष्ठावंत वारकरी कसं ओळखायचं काय निष्ठावंत वारकरी म्हणून येते की गेल्या 2-3 वर्षापूर्वी आमच्यातला एक निष्ठावंत वारकरी पॉझिटिव्ह आला आणि दवाखान्यात ऍडमिट केलं ते जाताना सोबत मोबाईल घेऊन गेलो नव्हता
गुरुनाम गुरु नामदेवाप्पा शामगावकरांची भजनी मालिका त्यांनी सोबत केली. पॉझिटिव्ह होत, पण नित्यनेम चुकून देत नव्हतं. डॉक्टरनी घालायला दिलेली कांबूर्ण ती कांबूर्ण घालायचं, कपाळाला बुक्का, म्हटलं दिवसभर भजनी मालिका वाचत बसायचं. एक दिवशी डॉक्टर आले. डॉक्टरांनी सांगितलं, बाबा जगायचं असेल तर जगायचं असेल माळ काढावी लागल. सांगू, डॉक्टरांकडे बघितलं आणि बारक्या पोरासारखं रडलं. डॉक्टर, तुम्हाला वाटत असताना ही नुसती तुळशीची लाकडं वाटत असतील. सांगू, आमच्या वारकऱ्यांसाठी ती तुळशीची लाकडं नाही, ती विटेवर उभा राहिलाय. तो आमचा नवरा आहे, तो आमचा मालक आहे. गळ्यात घातलेली माळ ही त्याच्या नावानं लिहिलेलं गळ्यात घातलेलं मंगळसूत्र आहे. कपाळाला लावलेला बुक्का हे त्या नवऱ्याच्या नावानं लिहिलेलं सौभाग्याचं लेणं आहे. डॉक्टर, माळ काढा म्हणत असतात तर ऐका, माळ काढून जगण्यापेक्षा माळ ठेवून मरून जाईन, पण माळला हात नाही लावायचा. राणोबा नावाचा निष्ठावंत वारकरी 37 वर्ष विटेवरच्या मालकाची वारी आहे. पण का कुणास ठाऊक राणोबा पंढरपुरात गेले, चंद्रभागेला स्नान केलं, दर्शन बारीत उभा राहिले. कुणीतरी बघायचं राणोबा आले म्हणून. राणोबा आलेले दिसले की हाणायचं, मारायचं, मंदिरातून बाहेर फेकून द्यायचं. राणोबा तुझ्यामुळे आमचा देव वाटतो म्हणायचं. राणोबाशी देवाकडे बघायचे. देवा लय नाही, एकदाच इच्छा आहे तुला डोळे भरून बघायची. एकदा फक्त तुला डोळे भरून बघायचे पांडुरंगा. एवढीच एक इच्छा मरेपर्यंत पूर्ण कर रे देवा. मी येईन, पुन्हा येईन, पुढच्या वारीला परत माघार येईन, पुन्हा वारीला यायचे. दर्शन बारीत उभा राहायचं, कुणीतरी मारायचं. एकदा दर्शन बारीला चालले, एकदा वारीला चालले, बायको म्हणल्या प्रत्येक वेळी देवाच्या दारात रिकामं जाऊ नये. आणि काही ठिकाण असेल तिथे रिकामं जाऊ नये. गुरुच्या घरी कधी रिकामं जायचं नाही, कधीच नाही. देवाकडे जाताना कधी रिकामं जायचं नाही. आणि तिसरी गोष्ट, सप्त्याला येताना कवा रिकामं यायचं नाही. विनोद नाही देवा, हे धर्माचं काम आहे. हे धर्माचं काम आहे. हे थोडं माफी मागून बोलतो, कीर्तनकाराची घरं भरण्यासाठी चालू केलेला उपक्रम नाही. देश टिकला पाहिजे, धर्म टिकला पाहिजे, आणि ह्या लहान लेकरांना सुद्धा माझा वारकरी संप्रदाय कळाला पाहिजे, त्यासाठी केलेला अट्टास आहे. ही जी माणसं पारायणासाठी 8 दिवस लोकांच्या दारात जाऊन हात पसरतात, माझा पांडुरंग परत वर्षभर त्यांना कोणा पुढे हात पसरून आपापल्या मर्जीनं देत चला. नाही त्यांनी पुकारल्यावर द्यायचं, त्यांची नका जीव खाऊ माणसांचा. एखाद्यानं दिलेल्या लाख रुपयापेक्षा एखाद्या गरीब बिचारीनं हातात आणून त्या चुरगळलेली नोटीचे 10 रुपये दिले तरी ते पारायणासाठी पवित्र आहेत. कदाचित गोर गरीबाच्या पैशावरतीच पारायणाच्या खांबांना आधार मिळत असतो. चला त्या राणोबा वारीला निघाले, बायको म्हणल्यावर रिकाम्या हाताने प्रत्येक वेळी जाऊ नये. अगं हायच काय आपल्याकडे देवाला द्यायला? 3 आंबे आहेत, आंबे हातात दिले आणि जा म्हणे, जा तुम्ही वारीला जा. तेवढे 3 आंबे घेतले. आज देवाची भेट घ्यायची, देवाला आंबे व्हायचे म्हणून पुन्हा दर्शन बाळीत उभा. कुणीतरी बघितलं, हाणलं, मारलं, फेकून दिलं आणि आंबे असे पडले. पाणी आलं. पडलेले आंबे गोळा करून ठेवले.
दारात एक शिळा होती त्याच्यावर झोपले. 10-10:30च्या सुमाराला मंदिर बंद झालं आणि मध्यरात्री 12च्या सुमाराला कोणीतरी रानोबाच्या डोक्यावर हात ठेवला. हाक मारली, रानोबा, रानोबा. कोण? एवढे डोळे उघडले, समोर बघितलं राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशी कळा लोपल्या. रानोबाने पुढे बघितलं, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. तो देव दिसला. रानोबाच्या डोळ्यातनं खळकन पाणी आहे. देवा, या रानोबासाठी 28 युगाच्या विठेवर उभा राहिला. वीट सोडून आला. देवा, दिवसभर एवढी माणसं आली तरी आज तुला मला भेटावं असं का वाटलं? माझ्या विटेवरच्या मालकानं उत्तर दिलंय, रानोबा, तुमच्या पर्यंत आलो त्याच कारण एक आहे. दिवसभर आलेले सगळे मागायला आलते आणि तुम्ही एकटे मला भेटायला आलता. सांगू, माझी अडचण अशी आहे, देव झाल्यापासून मला कोणी भेटायला येत नाही हो. आलेले सगळे मला मागायला येतात आणि मनातलं सांगू का, मला मागायला येणारे आवडत नाही, भेटायला येणारे आवडतात. सांगतोय, प्रत्येक वेळी मागायला जाऊ नका, कधीतरी भेटायला जात जा. आणि तुम्ही माझ्यासाठी आंबे हो हो आणले देवा. थांब थांब थांब. एक आंबा उचलला, देवाच्या हातावर दिला. भगवंताने त्या गरीबाचा आंबा आनंदाने चोखला आणि आनंदाने चोखून अर्धा आंबा त्या रानोबाच्या हातात दिला. रानोबाने अर्धा आंबा घेतला. देवाने चोखलेला आंबा प्रसाद म्हणून घेतला. धावत घरी गेले. गरोदर असणाऱ्या पत्नीला तो आंबा खायला दिला आणि देवाने चोखलेला आंबा खाल्ल्यानंतर जो पुत्र निर्माण झाला त्या पोराचं नाव चोखोबा ठेवलं. चोखोबा नाव ठेवलं. चोखोबरायांचा जन्म झाला. एक वडील जे जे करीती त्या नाम धर्म ठेवीती. या न्यायानं जसे रानोबा जगत होते तंतोतंत तसेच चोखोबा जगायला लागले. मी आणखी एक वाक्य आवर्जून सांगतो. ही पोरं कीर्तनात बसलेत ना, ह्यांना कसं जगायचं असतं शिकवू नका. काय म्हणलं बुवा? पोरा बाळांना कसं जगायचं असतं शिकवू नका. तुम्ही स्वतः तसं जगून दाखवा. आई बापाकडे बघून त्यांना शिकता आलं पाहिजे. काय शिकतील पोरं आपल्याकडे बघून? बाप दिवसभर मोबाईल मध्ये आणि आई स्वयंपाक करताना मोबाईल बघते. मला विनोद नाही साधायचा, संपलंय माझं कीर्तन. उलट उलट देव बाप्पा तुमच्या दोघांच्या पायाला हात लावून माझं स्वतःच स्वच्छ मत आहे. आपली शेवटची पिढी ज्या पिढीला जिवंत आहे, आमची शेवटची पिढी संपली, त्यानंतर आईच राहिली. हो असं एवढं टोकाच का बोलतो? हो माझं मत असं आहे. मला आठवते आई माझी लहान लहान होतो तर हॉर्लिक्स होतं का बॉर्नव्हिटा लहान आता नाव माहित झाली बाप झाल्यापासून. का हॉर्लिक्स आणि बॉर्नव्हिटा? बाजरीची भाकरी दुधाचा काला असायचा. खायला लय चांगलं नव्हतं. आणि हे काय चारायला आई असायची आणि ती अशी पाठीमाग पळायची, हातात ताट घेऊन म्हणायची, एक घास चिवचा, एक घास
काऊचा मी पापी आहे हो. मी आईला म्हणायचो नाही गाणं म्हणायचे राव. स्वर कळत नव्हता तिला. का स्वर माहित होता. सांगू तिने जे गाणं गायलं त्याच्या एवढं गोड गाणं मी उभ्या आयुष्यात पुन्हा कधी ऐकलं नाही. ती गाणं गायची माझ्यासाठी. लबाडा येऊ मी नाच म्हणायचो. मी एखादा घास खावा नाचली माझ्या पुढं. गाणं गाणं गायलं नाच म्हणलो माझ्यासाठी नाचली. पण तिने शेवटपर्यंत प्रत्येक घास माझ्या मुखात घातला. अडचण अशी आहे सध्याची आई डीजे पुढं नाचेल लेकरा पुढं नाचत नाही. हा तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पापाचा भाग आहे. तिने आयडिया काढली देव बाप्पा. ती हुशार आहे. माझी आई इडी होती हो. आताची आई हुशार आहे. तिने आयडिया काढली की एका हातात पोराला जेवायला देते दुसऱ्या हातात लाज वाटत नाही. सांग काय स्वप्न आहेत आमची. झाला तर 19 फेब्रुवारी आली. चौकात बॅनर लावणार आहे तुम्ही. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. मोबाईल बघून नाही विनोद नाही सांगत. घरात छत्रपती शिवाजी राजा जन्माला यायला आई मासाहेब जिजाऊ असावी. न्यायाच्या पोटी जन्माला येत नाही राजा. माझा राजा आदर्शाच्या पोटी जन्माला येतो. माझा राजा संस्काराच्या पोटी जन्माला येतो. 10 वर्षाचा राजा गडावर माघारी आला आणि माघारी आल्यानंतर जिजाऊ मासाहेबांनी विचारलं शिवबा कुठे गेला होता. नायकिनीचा नाच बघायला गेलो होतो. नायकिनीचा नाच एवढा शब्द ऐकला आणि खाड दिशी कांशीला दिली आणि माझ्या राजाच्या समोर उभा राहून जिजाऊ मासाहेब बोलली शिवबा तुला बाया नाचवणारा राजा नाही व्हायचं तुला बाया वाचवणारा राजा व्हायचं. शेवटपर्यंत माझा राजा त्या आदर्शाने जगला. मला अभिमान आहे माझ्या राजाचा. उभ्या आयुष्यात ज्या राजाच्या दरबारात एकदा ही बाई नाचली नाही असा अखंड हिंदुस्थानातला एकमेव राजा त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी आईकडे शेगडे अर्धी भाई टेलर कडे म्हणणार नाही. आई सांगू नका. आई म्हणून जगत असाल जबाबदारी वाढली आहे तुमची. पोरं संस्कारयुक्त घडवावे लागतील. पोरी संस्कारयुक्त घडवाव्या लागतील. थोड्या लाईक्सच्या मोहापायी आमच्या घरंदाज घरातल्या पोरींनी मोबाईल समोर वेडेवाकडे चाळे करावेत आणि त्या व्हिडिओला आईनं पहिला लाईक करावा. लाज वाटत नाही. एखाद्या लाईकच्या हव्यासा पोटी आमच्या घरंदाज घरातल्या पोरी छत्रपती शिवाजी राजांचा वसा वारसा सांगणारी माणसं आहे आम्ही. राजांचं रक्त आमच्या धमन्यांमधून उसळते. राजांचे विचार सोबत घेऊन जगणारी माणसं आहे आम्ही. त्या उदयभानाच्या सुनेला सुद्धा आई म्हणून हाक मारणार आमचा राजा. त्याचे वारस असून बारक्या पोरीने अंगविक्षेप करावा अश्लील चाळे करावेत आणि त्याला आईने लाईक करावं. सावध व्हा. दुसऱ्याकडे बोट दाखवण्याआधी आपण सुधरा. परिस्थिती प्रचंड जवळ आली आहे. माझं स्वच्छ मत आहे अमेरिका जळते तोपर्यंत भारताने सावध राहावं. जसे रानोबा तसेच चोखोबा येत होतो ना. पण रानोबांचं वय झालं वारीला जायला जमलं नाही. चोखोबराय वारीला जायची. एकदा वारीला जाताना चोखोबाला सांगितलं चोख्या लवकर ये बरं. आता हे म्हातारपणाचं पिकलेलं पान कधी गळून पडल सांगता येत नाही. चोखोबरायने पत्नीला सांगितलं स्मैरा वडिलांची तेवढी काळजी घे. तेवढं म्हणून चोखोबराय वारीला गेले आणि माघारी येऊन घरात पाऊल टाकले. जवळ मंगळवेढ्यातून पंढरपूरला यायचं होतं पण माघारी येऊन घरात पाऊल टाकलं. लक्षात आलं कसला तरी पण दुर्गंध येतो. राणोबांची वस्त्रामध्ये घाण झाली होती. चोखोबरायने बापाला असं उचललं बाहेर नेलं. एका हाताने वस्त्र फेडलं
आणि एका हाताने रानोबाला पकडलं. पण आता घाण कोण स्वच्छ करणार? एक हात वस्त्राला आणि एका हाताने बापाला पकडले. डोळ्याला पाणी आलं. देवा, काय वेळ आणली माझ्यावर. रानोबाची पत्नी मरून गेली. आणखी एक वाक्य सांगतो. एका विशिष्ट वयानंतर बायको हीच नवऱ्याची आई असते. सैराबाई जवळ आल्या. बांगड्याच्या पाठीमाग सारल्या. नवऱ्याला सांगितलं. सासरा पाठमोरा होता. सासऱ्याचा चेहरा तिकडे होता. सैराबाई गेल्या आणि स्वतःच्या हाताने सासऱ्याची कान स्वच्छ केली. रानोबांना नवीन वस्त्र नेसवण्यात आलं. आत आल्यावर रानोबाने विचारलं, चोख्या, पांडुरंगाची शपथ आहे, एका हाताने तू मला पकडलं होतं, एक हाताने तू वस्त्र पकडलं होतं, खरं सांग, घाण कोणी स्वच्छ केली? बाबा, तुमची घाण सोयरीनं स्वच्छ केली. स्वैरा, या देहाला पहिला स्पर्श व्हावा आईचा, या देहाला दुसरा स्पर्श व्हावा बहिणीचा, या देहाला तिसरा स्पर्श व्हावा पत्नीचा, या देहाला चौथा स्पर्श व्हावा मुलीचा, या देहाला पाचवा स्पर्श कुणाचाच होत नाही. आज सुन असून सुद्धा तू माझी घाण स्वच्छ केली. पोरी, आजपासून तू माझी सून नाही, माझी लेक आहे, माझी पोरगी आहे, माझी कन्या आहे. पांडुरंगा, आज माझ्या स्वयरीनं एका वारकऱ्याची घाण स्वच्छ केली. उद्या जर स्वयरीवर कधी वेळ आली तर तुला तिची घाण स्वच्छ करावी लागेल. एवढं बोलून रानोबाने दिवा सोडला. काही दिवसानंतर स्वैराबाईला बाळंतपणाच्या वेदना सुरू झाल्या. शब्द आहे बाळंत. सुखरूप जन्माला आलं तर बाळ, नाहीतर आईचा अंत. दोन शब्द एकत्र केलेत. बाळंत. मला कोणीतरी स्त्री जवळ असावी. पाया पडते, निर्मळा नावाच्या तुमच्या बहिणीला तेवढं घेऊन या. चोखोबराय बहिणीला आणायला गेले आणि का गावात पारायण चाललं होतं, तिथं भजन करत लक्षात राहिलं नाही. घरात पत्नी गरोदरपणाच्या प्रसूतीच्या वेदना सहन करते म्हणून लाखो विंचवानं डंख मारावा एवढ्या तीव्र वेदना सैराबाईच्या जवळ झाल्या. डोळ्यातून खळखळ आली, गालापर्यंत पाणी आलंय. शेजारी असणाऱ्या पांडुरंगाच्या मूर्तीकडे बघितलं आणि सांगितलं, देवा, कुणीतरी स्त्री माझ्या जवळ असावी. सोयरीचा तेवढा शब्द ऐकून या जगामध्ये जो एकमेव पुरुष आहे, पुन्हा एकदा शब्द उच्चारतो, या जगामध्ये जो एकमेव पुरुष आहे तो माझा विटेवरचा मालक. अंगावर साडी, हातात बांगड्या भरल्या, कपाळाला रुपया एवढं कुंकू लावलं. स्वैराबाईच्या दारात आला. चोखोबाची बहीण झाला शालंतर. वहिनी उघडा दार. बहिणी, बहिणी, दार उघड. म्हणून एक दिवस, दोन दिवस, 27 दिवस विठेवरच्या मालकाने स्वैरीची बाळंतपणाची
चोखोबराय आले आणि त्यांनी विचारलं, स्वैरा बाळंतपणाची घाण कोणी स्वच्छ केली? वहिनी आलत्या, मी आत्ता घेऊन आलोय तिला. खरं बोल ना कोणी. मग अहो पांडुरंगाची आण घेऊन सांगते मालक, वहिनी आलत्या. पांडुरंगाकडे बघितलं, देवा किती कृपाळू असशील रे, किती कनवाळू असशील. एखाद्या भक्ताची भक्ती तुला पटली तर त्याच्यासाठी तू बाळंतपणाची घाण सुद्धा स्वच्छ करतो. साधवया भक्ती कास नाही. काय संपलं कीर्तन. तुमच्या बरोबर बोलतो, थांबतो. स्वैराबाईनं सेवा देवाची केलती का सासऱ्याची? बाकी कोणीच बोलू नका. तुम्ही बोला. मला थोडा कानाचा त्रास आहे, मला ऐकू कमी येतं. मंदिरात बसलेल्या सगळ्या जणी जोरात बोला. स्वैराबाईनं सेवा देवाची केलती का सासऱ्याची? आपण कोणाची करावी? आता कशा बोलतेल्या? आता कासच नाही बोलायचा, बोलतच नाही त्या सासऱ्यावर, तर सेवा काय करते पापी? मी 1000 वेळा सांगेन देवा, दिखाव्याचा परमार्थ करूच नका. कीर्तनात येऊन बसल्यावर जेवढं पुण्य मिळत नाही त्याच्यापेक्षा 1000 पटीचं पुण्य सासऱ्याला एक घास जेवायला घातल्यावर मिळतं. माणसाच बरोबर माणसासारखं वागत नाही आणि देवाला नाटक नाही चालत रे. त्याला मुखवटा चालत नाही. बर तो बघत नसल वय, सासऱ्याला जेवायला वाढताना ताटापाटी आणि बापाला जेवायला घालताना हाय नाही ती बापाच्या पुढे मांडती. त्याला दिसत नसल वय. स्वच्छ बोलतो, माझं बोलणं पटेल नाही पटेल, माझा तुम्हाला राग येईल, मी तुमचा भाऊ आहे आणि मी नाही बोललो तर बोलल कोण तुम्हाला? ते तसं गोड बोलायचं, गुळचट बोलायचं, तारखेसाठी गोळ बोलायचं. आजपर्यंत कवा केलं आणि मरेपर्यंत कवा करायचं ना? अजिबात नाही. मला जाणीवपूर्वक सांगू द्या, माझी इच्छा आहे अशी, कीर्तनात आलाय तर आजच्या कीर्तनातून माघारी जाताना आलेल्या माझ्या प्रत्येक बहिणीने एक शपथ घ्यावी, आहे तोपर्यंत सासू सासऱ्याची अहोरात्र सेवा करीन, सासू सासऱ्याच्या डोळ्यातून कधी पाणी येऊ देणार नाही. खऱ्या अर्थाने या वर्षीचं पारायण सिद्ध झालं, खऱ्या अर्थानं माझं कीर्तन सिद्ध झालं. बुवा हे सगळं मान्य आहे, हे सगळं पटलं आम्हाला. ते साधावया भक्ती काज नाही लाज धरित, आयसी अशी शरण जावे शक्ती जीवे न वंची. त्या जगाच्या बापानं भीष्माचा पण खरा केला. त्या भीष्माने पण केला. काय पण केलं? जास्त वेळ न घेता उलट पण अगोदर कृष्णाने केला. ते कृष्णाने काय पण केला? कृष्ण परमात्मा भांडण मिटवायला गेला. भांडण मिटवायला जाताना कोणाच्या घरी गेला? दुर्योधनाच्या घरी गेला. दुर्योधनाने त्यांनी सांगितले, हो 11 वाजून गेले, ते तू गेलं याड येड घेऊन मिटवून टाक. माणसं तोंडाकडे बघायला लागली, मऊ लागलं म्हणजे कोपराने खाल्लो नाही. हिंगणगावची माणसं आहे ती, लय उशीर जर कीर्तन केलं पुढच्या वर्षी बोलवत नाही, मग बस तसंच. त्याच्यापेक्षा आपलं तू ऐक दुर्योधना, मिटवून. दुर्योधन म्हणला काय करावं लागेल? काय नाही, तू काय कर, 5 गावं दे. 5 गावं लय मागत नाही. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, 5 जणांना 5 गाव. कशाला वाद घालतो? किती वाजले रे? 11 वाजून 11:15 वाजले. मग बघा बरं किती वेळ झालाय. एवढा उशीर झालाय. आता ऐका, त्यांनी सांगितलं मिटवून घे. काय हे 5 गावं दिन मिटवून टाक. कशाला वेळ घालवतो? ते ऐकाय काय दुर्योधन म्हणे 5 गावं काय म्हणून मागतो? वाजू 11:15 वाजले. अर्ध राज्य देतो. बाकी नीट ऐका, अर्ध राज्य देतो. मग एकदाच म्हण काय हे 5 पांडव आहेत. शब्द बोलायला म्हणले तुझा म्हणजे आठवणा का तो पाठ केलेला ध्यानात नाही? तसं नाही म्हणजे बोल नका मग. कृष्ण माझ्या काय तोंड कृष्णाचं चाललंय ना. कृष्ण शब्द बोल, कशामुळे शब्द बोलू ना? त्या दुर्योधनात एकदाच म्हण ही 5 पांडव आहेत. कृष्ण रागील तुला. फक्त मी स्वच्छ सांगतो, सोपं सांगतो. हे बघ, कुंतीनं लग्नाच्या अगोदर पुत्र प्राप्तीसाठी 6 मंत्र पाठ करून घेतले होते.
आणि तिच्या मनाला उगाच वाटलं मंत्राने कुठे मुलं होत असतात काय, म्हणून तिने लग्नाच्या अगोदर सूर्यदेवाच्या साक्षीने एक मंत्र म्हणला आणि तिला लग्नाच्या अगोदरच एक पुत्र झाला. लग्नाच्या अगोदर पुत्र झाला म्हणून पेटीमध्ये तिने तो पुत्र टाकला आणि पाण्याच्या प्रवाहामध्ये ती पेटी सोडून दिली. बहुतेक कर्ण हा पहिला पांडव. आता मग लग्न झालं कुणाबरोबर, पंडूराजा बरोबर. पण कृष्ण लक्षात आहे तुझ्या काय, पंडूराजाला शाप होता काय, स्त्रीला स्पर्श करशील तर तुझ्या आयुष्याचा शेवट होईल. वनात असताना पंडूराजाच्या दुसऱ्या पत्नीनं माद्रीनं पंडूराजाला स्पर्श केला, पंडूराजाला मरावं लागलं. तेव्हा त्यावेळी कुंतीनं 3 मंत्र म्हटले, माद्रीनं 2 मंत्र म्हटले. कुंतीच्या पोटी धर्मराज युधिष्ठिर, भीम, अर्जुन हे 3 जन्माला आले. माद्रीच्या पोटी नकुल आणि सहदेव हे 2 जन्माला आले. जे कुंतीच्या पोटी जन्माला आले त्यांना कुंतेय म्हणावं, जे माद्रीच्या पोटी जन्माला आले त्यांना माद्रेय म्हणावं. पंडूराजाशी या 5 जणांचा काडी मात्र संबंध नाही, म्हणून मी त्या 5 जणांना पांडव मानत नाही, म्हणून सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जमीन मी त्यांना देणार नाही. माझ्याकडे बघू नका, दुर्योधन मान. मग आता हे सगळं कृष्णाने नाही, कृष्णाने सगळं येऊन सांगितलं नाही. त्याचं कारण असं आहे, खरंच ज्याला भांडणं मिटवायची ती, ऐका, खरंच ज्याला भांडणं मिटवायची ती, त्याने त्या पार्टीने दिलेल्या सगळ्या शिव्या ह्या पार्टीला सांगायच्या नसत्या. हे अतिशय महत्वाचं. मिटवायचं असेल तर सांगायच्या नसत्या त्या, आणि ज्या गाड्याला पेटवायचंय त्याने मग वाढवून सांगायचे असते. पण कृष्ण मिटवण्यासाठी गेलता, त्याने सगळं सांगितलं. ते एवढंच म्हणतात, सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जागा द्यायला ते तयार नाहीत. पण काळजी करू नका, मी तुमच्या बरोबर उभा राहीन आणि पोरांनो शस्त्र हातात न घेता मी तुम्हाला विजय मिळवून. आणि एवढीच गोष्ट पटली नाही कुणाला, भीष्म पितामहाला. आणि कृष्णा हातात शस्त्र न घेता विजय मिळवून देतो म्हणतो, म्हणजे आम्हाला तू क्षत्रिय मानत नाही का? हातात शस्त्र न घेता विजय मिळवून देतो. वाटलं काय तुला ह्या बारीने प्रचार न करता निवडून येशील? यंदा सोपं नाही. काय बरं तुला वाटलं काय देवा हातात शस्त्र न घेता विजय मिळवून देशील? जर तुझा तसाच प्रश्न असेल तर हा गंगा पुत्र देवव्रत शपथ घेतो. काय नाव सांगितलं? भीष्म पितामहाचं खरं नाव देवव्रत. कृष्णा हा गंगा पुत्र देवव्रत शपथ घेतो, तू जर हातात शस्त्र घेणार नसशील तर हा देवव्रत तुला हातात शस्त्र घ्यायला पण केला. रणांगणात उभा राहिले. भीष्म पितामहाने अर्जुनावर एवढे बाण मारले, कृष्णाला पटलं काय म्हातार दिसतंय तेवढं सोपं. कोण म्हातार? गळ्याचे नाही, महाराष्ट्राला पटलं काय अजून बी म्हातार दिसतंय एवढं सोपं नाही. बघत म्हाताऱ्याने, महाभारतातल्या म्हाताऱ्याने महाभारतातला धनंजय आणि रामायणातला वाल्मिकी दोघं अडचणीत कुछ भी करने का, लेकिन म्हातारे क्या नादी नाही लागत. मी पितामहाबद्दल बोलतोय, तुम्हाला काय आठवलं मला माहिती. चला ते त्याच्या ध्यानात आलं. भीष्म पितामहानं अर्जुनावर एवढे बाण मारले, कृष्ण रथातून खाली उतरला, रथाचं मोडलेलं चाक घेतलं आणि रथाचं मोडलेलं चाक घेऊन कृष्ण भीष्म पितामहावर धावला. भीष्माने हातातलं धनुष्य खाली टाकलं, कृष्णाकडे बघितलं आणि कृष्णाला सांगितलं, कृष्णा केवढा मोठा राजकारणी असशील रे, किती खेळ्या असशील. एकाच आचरणाने, एकाच कृतीनं तो 2 काम पूर्ण केली. कोणती? भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. तो भीष्माचा पणही खरा केला, अर्जुनाचं रक्षणही केलं. ज्याने स्वैराबाईची घाण स्वच्छ केली, भीष्माचा पण खरा केला, अर्जुनाचं रक्षण केलं, त्या माझ्या देवाचं नाव घेण्यासाठी एकदा दोन्ही हात वर घ्या
आणि मोठ्या प्रेमानं त्या विटेवरच्या मालकाचं नाव घ्या. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा हरी विठोबा रखुमाई हरी विठोबा विठोबा हरी विठोबा रखुमाई हरी हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी कबरदा हरी विठोर श्री प्राणदेव विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई साधावया भक्त काज नाही दास करिता ऐसी अशी शरण जावी शक्ती जीवे नावांची भीष्मपणे धावत्या वेगामध्ये स्पष्टीकरणासहित उच्चारासहित अभंगाच्या 3 चरणाचा अर्थ समजून झाला. मला दिलेली वेळ संपून 25 मिनिटं जास्त झाली. अतिशय मनापासून पण तुम्ही बी सांगितलं नाही मला तर माझ्या हातात गाडी तुमच्यापैकी कोणतरी सांगायचं तुमच्यापैकी कोणतरी सावध करायचं मला बुवा किती दळलं तरी पीठ तेवढंच पडणार आहे. कुणीतरी सांगायला पाहिजे होतं मला कुणीतरी माझं असं होतं बघा मला असं बोलत राहिलं की भान राहत नाही असं अतिशय मनापासून तुम्ही सर्वांनीच ही सेवा माझ्यासारख्या पामराकडे दिली. गेल्या वर्षी मी जागराचं कीर्तन केलं बहुतेक हरिदासाचे घरी मजोग जवळ जन्मांतरी आपण गेल्या वर्षी चिंतन मांडलं होतं. या वर्षी पुन्हा या समस्त हिंगणगावकरांनी सेवा दिली संधी दिली त्याबद्दल अतिशय मनापासून समस्त ग्रामस्थांचा आभार मानतो. सगळ्यांचं नाव घेणं शक्य होत नसतं पण आदरणीय भोईटे साहेबांनी कधीतरी सोळ वस्तीवर डोंबरवाडीत कीर्तन ऐकलं श्राद्धाचं आणि मग ते सुदामबाईचे सोळ म्हणून डोंबरवाडीत बाजार समितीचे संचालक त्यांच्यावर श्राद्धाचं कीर्तनाला नेमके ते इथले आपले संचालक नाहीत का ते भोईटे साहेब त्यांनी ते ऐकलं मग त्यांना वाटलं हे बुवा आपल्या गावच्या सत्यात घालावं म्हणून गेल्या वर्षी त्यांनी जागराचं कीर्तन दिलं. ह्या वर्षी पुन्हा एकदा ही सेवा दिली. आज बहुतेक माझ्या कीर्तनाचं सौजन्य समस्त आहेरेकर परिवाराने दिलंय. मी फक्त आहेरेकर परिवाराचं म्हणजे आभार मानेनच मानेन. तुमचा आभार मानत असताना ज्यांनी 8 दिवस सौजन्य दिलं त्या सगळ्यांचंच आभार मानतो. कुणीतरी सकाळचा नाश्ता दिला असेल कुणी सकाळचं जेवण कुणी संध्याकाळचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. सगळ्यांचा आभार मानत असताना माझ्या समोर उपस्थित असणारे दोन्ही मृदंगाचार्य माझ्या डाव्या बाजूला उभा असणारे मृदंग क्षेत्रातलं मोठं नाव माझे परममित्र रोहित महाराज टिपरे महाराज अतिशय मनापासून तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. तुमच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होत असतानाच माझ्या उजव्या बाजूला उपस्थित असणारे सन्मान्य पिनू महाराज मुसळे महाराज अतिशय मनापासून तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. माझ्या उजव्या हाताला उभा असणारे माझे परममित्र बऱ्याच वर्षापूर्वी तब्बल 5-6 वर्ष झाले असतील बाबा अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर नाही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यात घारगावला आपली काल्याच्या कीर्तनात भेट झाली. गाणं चांगलं असल्यामुळे काल्याच्या कीर्तनात आपली भेट झाली. अतिशय मनापासून त्या दिवसापासून ही ओळख तुम्ही जिवंत ठेवली. आदरणीय महाराज अतिशय मनापासून तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. भगवान महाराज तुमच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. माझ्या समेत आलेले माऊली महाराज जामखेडकर महाराज अतिशय मनापासून माझ्या सोबतच असतात. ते माझ्या संस्थेवरती महाराज अतिशय मनापासून तुमचा आभार मानतो. त्यांच्या शेजारी उपस्थित असणारे माझे परममित्र गावचं भूषण आदरणीय पंडित महाराज तुमचं मनापासून आभार मानतो. श्री महाराज तुम्ही नाव सांगितलं मला श्री अभिजित महाराज अतिशय मनापासून तुमच्या चरणावरती उपस्थित असणारे तुम्ही सगळे वैष्णव ज्येष्ठ वैष्णव श्रेष्ठ विनेकरी बाबा तुमच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. चोपदार तुमच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. हा समस्त कार्यक्रम आईच्या अंतकरणाने ज्यांनी गोड करून ऐकला
हे आमच्या सगळ्यांसाठी आदर्श होत असणार वारकरी संप्रदायातलं आदर्श व्यक्तिमत्व हरिभक्त पारायण श्री नंदकुमारजी महाराज कुमठेकर महाराज. अतिशय मनापासून तुमच्या चरणावर नतमस्तक होतो आणि एकदा टाळ्या वाजवा फक्त सिस्टम वाल्यासाठी. वा रे वा. अशी सिस्टीम लावायला माणूस पंडितच असावा. मुंजवडीचे पंडित आहेत. लय मैत्री आमच्या दोघांची. पंडित बुवा खूप दिलं तुम्ही संप्रदायाला. एक दिवस माझा पांडुरंग तुम्हाला एवढं देईल, मागायला कधीच काहीच शिल्लक राहणार नाही. या क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे याच्यापेक्षा मोठं व्हावं ही विटेवरच्या मालकाकडे प्रार्थना करतो. सोबत उभा असलेली ही सगळी लेकर नांदवळची ना, निवृत्तीनाथ वारकरी शिक्षण संस्था. त्या लेकरांसाठी टाळ्या वाजवा एकदा. आणि रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका. ज्याला जसं शक्य होईल तसं त्यांना मदत करा. लेकर आहेत, हे धर्माचं काम ती माणसं करतायत. 1000 कीर्तन केल्याचं पुण्य एका बाजूला आणि एका लेकराचा घेतलेला आशीर्वाद एका बाजूला. माझी अशी इच्छा आहे तुम्ही सगळ्यांनी त्या लेकरांना मदत करावी, त्या लेकरांना सहकार्य करावं. श्री महाराज सगळ्यांचा आभार मानतो. माझा लहान चुलत भाऊ कीर्तनात बसलाय त्याचा आभार मानतो. सगळ्यांचा आभार मानून झालेली सेवा अखिलकोट ब्रह्मांड नाईक पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्ञानोपराय तुकोबराय आदी करून महाराष्ट्राच्या मातीतल्या सर्व संतांच्या चरणावर अर्पण करतो. श्री महाराज तुमचं मनापासून आभार मानतो. तुमचं सगळ्यांचा आभार मानत असताना आजच्या कीर्तनातलं शेवटचं वाक्य अतिशय गोड जगा, आयुष्याचा प्रचंड आनंद घ्या. 3च पानाचं पुस्तक आहे आयुष्य. पहिलं पान जन्म, दुसरं पान कर्म आणि तिसरं पान मृत्यू. तिसरं पान कधी उघडलं जाईल कोणाला माहित नाही. प्रचंड आनंदी जगा. आनंद जगत असताना त्या वेटेवरच्या मालकाशी नातं जोडा. आणि हो 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 त्याला असा मंदिरात ठेवण्यापेक्षा तुकोबराय सांगतात मी त्याला माझ्या चित्तामध्ये ठेवलाय. तुका मने साचा हाती, तुका मने साचा हाती, तुका मने साचा हाती, तुका मने साचा हाती. पुण्याची धरीला, पुण्याची धरीला, ऐकियाची धरण लावे. शक्ती दिवेना ज्ञानेश्वर माऊली